श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने समृद्धी आणि शांती येते. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख ही 12 एप्रिल 2025 वार शनिवारी म्हणजे आज आहे. याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आजच्या दिवशी विशेष योगायोग निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत या विशेष पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचबरोबर हनुमानांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी आणि हा दिवस केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर मानसिक शांती आणि संपत्ती मिळवण्यासाठी देखील खूप शुभ मानला जातो. आणि हनुमान जयंती देखील आज चैत्र पौर्णिमेला आहे. म्हणजेच या दिवशी भगवान हनुमानांचा दैवी तत्व जे आहे ते 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. अशा परिस्थितीत हा प्रसंग दुप्पट शुभ फळ देतो. पौर्णिमा प्रत्येक चांद्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार ही वर्षाची पहिली पौर्णिमा असते आणि हिंदूमध्ये सर्व पौर्णिमा तिथी शुभ मानल्या जातात. नवीन वर्षातली ही पहिली पौर्णिमा युगादी आणि गुढीपाडव्यानंतर येते. सर्व पौर्णिमेच्या दिवशी काहीतरी खास साजरे करायचे असते. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी येते. हा दिवस भगवान हनुमानांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करणे अतिशय शुभ मानले जाते. ते धन आणि समृद्धी आकर्षित करते आणि जीवनातील समस्या सोडवण्यास मदत करते. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर ही एक वस्तू फेकायची आहे. घराबाहेर ही वस्तू फेकल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष, मग तुमच्या घरातील वास्तुदोष असतील, तुम्हाला असलेले नजर दोष असतील, पितृदोष असतील, ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, घराबाहेर जी वस्तू फेकायची आहे ती कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी 6 पासून ते रात्री 12 पर्यंत करू शकता. पण ज्यांना वेळ आहे त्यांनी संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा. तसं आज पौर्णिमा तिथी ही दिवसभर असणार आहे. त्यामुळे उपाय जो आहे तो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येईल कारण बरेच जण वर्किंग असतात. आता हा उपाय कसा करायचा तर पहा, या उपायासाठी आपल्याला काय करायचंय की संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी घराची स्वच्छता करून घ्यायची. कारण दिवे लागल्यानंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. आजच्या दिवशी जर तुम्ही सत्यनारायणाची सेवा करत असाल तर ती झाल्यानंतरच मग तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या ह्या असतातच, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक ह्या समस्या असतात. तर ह्या ज्या काही समस्या आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्या आपल्याला असलेल्या दोषामुळे असू शकतात. ज्यामध्ये आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले नजरदोष, बऱ्याचदा नजरदोष हे बाहेरच्या लोकांचे नाही तर आपल्या घरातील लोकांचे देखील लागतात. जसं की तुमचं हसरं खेळतं बाळ असतं, ते आपणच कौतुक करतो आपल्या बाळाचं तर ते अचानकपणे रडतं किंवा मोठी मुलं असतात ती अचानकपणे आजारी पडायला लागतात किंवा त्यांना कार्यामध्ये त्यांच्या मन लागत नाही, अस्वस्थ वाटतं किंवा त्यांना सतत त्या कार्यामध्ये अपयश येत राहतं. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या ज्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्याचं कारण आपल्याला कळत नाही. मग आपल्याला कोणते नेमके दोष आहेत, नजर दोष असतील, वास्तुदोष असतील किंवा प्रखरातील प्रखर पितृदोष असतील, तर हे संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी आजची तिथी ही सर्वोत्तम आहे. आजच्या दिवशी मी तुमच्यासोबत 2 उपाय शेअर करणार आहे. दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत. बघा, आज हनुमान जयंती देखील आहे आणि हनुमान जयंतीच्या या शुभ योगावरती आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातील समस्या, अडचणी ज्या आहेत त्या दूर होऊ शकतात. तर आता सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला घरातीलच काही वस्तू घ्यायच्या आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी स्वयंपाकघरातली घेतली तरीही चालेल. त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे
आणि चिमूटभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळच घ्यायचे, पांढरे तीळ घ्यायचे नाहीत. काळे तीळ जे आहेत ते दोष निवारणासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. त्यामुळे चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आणि 2 फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. या सर्व वस्तू उजव्या हातामध्ये पकडणं शक्य नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता. आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीवरून ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत. 7-7 वेळा उतरून घ्यायच्या. उतरून घेत असताना कोणाशीही बोलायचं नाही. आणि प्रत्येक व्यक्तीवरून गोलाकार म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार आकारामध्ये आपल्याला ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत. उतरून घेत असताना आज हनुमान जयंती असल्याने श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जप करायचा. हनुमानांना हा मंत्र अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता, तुमच्यामध्ये असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल आणि आणि जीवनातील अडी-अडचणी दूर होण्यास मदत होईल. तर या सर्व वस्तू जर घरात नसतील, एखादी वस्तू तुमच्या घरात नसेल, तर जी वस्तू तुमच्या घरात आहे ती घेतली तरी चालेल. एकच वस्तू घरामध्ये असेल तर एक घेतली तरी चालेल, पण उपाय मात्र तुम्हाला आज करायचाच आहे. आता ह्या सर्व वस्तू आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांवरून उतरून घेतल्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आणि आपल्या घरावरून सुद्धा ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आहेत. आपल्या घराला देखील बऱ्याचदा दोष लागतात आणि त्यामुळे देखील अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात, ज्यामध्ये घरामध्ये सतत भांडण, क्लेश, वादविवाद होणं यासारख्या घटना वारंवार घडायला लागतात. तर त्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून ह्या वस्तू उतरून घ्यायच्या आणि थेट घराबाहेर जायचं आणि घराबाहेर एखाद्या झाडाच्या मुळाशी त्या सर्व वस्तू फेकून द्यायच्या. मागे वळून बघायचं नाही. तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर जर तुम्ही बाहेर बकेट भरून पाणी ठेवलं असेल, तर बाहेरच हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे. बाहेर ठेवण्यासाठी व्यवस्था नसेल, तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय तर घरी आल्यानंतर सर्वप्रथम बाथरूममध्ये जायचं. बाथरूममध्ये हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर जाऊन देवांचं दर्शन घ्यायचं आहे. असा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे. यामुळे काय होतं, की आपल्या घरातील सर्व दोष, आपल्या स्वतःला असलेले दोष, आपल्या कुटुंबातील सदस्यांना असलेले जेही दोष आहेत ते दूर होतात. आणि आज हनुमान जयंती आहे, पौर्णिमा तिथी आहे. त्यामुळे आजच्या या शुभयोगावरती हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर दुसरा एक उपाय अतिशय प्रभावी आणि रामबाण उपाय मानला जातो आणि हा उपाय जो आहे तो कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी स्वतःसाठीच करायचा. दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय त्याच्यासाठी करायचा नाही. तर आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे सांगितल्याप्रमाणे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ जो आहे तो नवीन असावा. कोणत्याही आधीच्या उपायासाठी किंवा एखाद्या कलश पूजेसाठी वगैरे वापरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही. नवीन नारळ आणायचा. आता कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असतील तर 5 नारळ तुम्हाला लागतील. तेवढा खर्च तुम्हाला करावाच लागेल. कारण हा उपाय जो आहे तो फक्त हनुमान जयंतीच्या दिवशी करा. आता घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्यावरून तुम्हाला उतरून टाकायचं नसेल. फक्त एखादी व्यक्ती घरामध्ये चिडचिड करते किंवा त्याला दोष असतील तर त्या व्यक्तीसाठीच तुम्ही हा नारळ आणू शकता. आणि जर कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्यांमध्ये मतभेद असतील आणि प्रत्येक सदस्याला दोष आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर प्रत्येक सदस्यासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे. आता हा नारळ आणल्यानंतर देवघरासमोर ठेवायचा. एका ताम्हणामध्ये ठेवा. नारळाचा शेंडा देवाकडे असावा आणि त्यावरती तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो नारळ तिथून उचलायचा आहे. आता उचलल्यानंतर आपल्याला हा नारळ जी व्यक्ती नारळ हातात घेत आहे, त्या व्यक्तीने तो नारळ स्वतःवरूनच उतरून घ्यायचा आहे. उतरून घेत असताना तो पायापासून तो डोक्यापासून असा 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उतरून घ्यायचा 7 वेळा. 7 वेळाच उतरून घ्यायचा. उतरून घेत असताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि असं नाही की बाबा जर तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करताय तर तुम्ही दुसऱ्यांकडून करून घेणार असं चालणार नाही. तर मुलासाठी हा उपाय करायचा तर मुलाच्याच हातात नारळ द्यायचं आणि आईसाठी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर आईने स्वतः हे नारळ स्वतःवरून उतरून घ्यायचंय. आणि सांगितल्याप्रमाणे जेवढ्या घरामध्ये व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींवरून तुम्हाला उतारा करायचा असेल तर प्रत्येकासाठी वेगळं नारळ घ्यायचं. आता हे नारळ उतरून घेतल्यानंतर तुम्हाला जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरात जायचं. आपल्या आसपास एकतरी हनुमानांचं मंदिर असतं. तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हनुमानांच्या चरणी हे नारळ अर्पण करायचं आणि तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करायच्या. माझ्याभोवती असलेले सर्व दोष नष्ट झालेले आहेत आणि आता मी पूर्णपणे निरोगी आहे. मला प्रत्येक कामामध्ये यश मिळत आहे. अशी सकारात्मक भावना ठेवायची. हनुमानांना प्रार्थना करायची. वर्षभर त्यांचा आशीर्वाद कुटुंबावरती राहावा यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता तुम्ही जेवढे नारळ उतरून घेतलेले आहेत तेवढेही नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि तिथे बसून तुम्हाला 3 वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे.
पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल. पण तुम्हाला 3 वेळाच हनुमान चालीसा जी आहे ती पठण करायची. प्रत्येक व्यक्तीने आपल्यासाठी म्हणजे प्रत्येकाने ज्यांनी हा उतारा केलाय त्या प्रत्येकाने हनुमान चालीसेचं तिथं बसून पठण करायचं. तुम्ही एकाच व्यक्तीवरून हा उतारा केला असेल तर त्याच व्यक्तीने हनुमान चालीसेचं पठण करायचं आणि 2 किंवा 3 व्यक्तींनी केलं असेल तर प्रत्येकाला श्रवण किंवा पठण करायला सांगायचं. तर अतिशय प्रभावी उपाय आहे. आज हनुमान जयंतीच्याच दिवशी हा उपाय केला जातो, हा उतारा केला जातो. त्यामुळे वर्षातून मिळणाऱ्या ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि नक्कीच संध्याकाळी अगदी 12 वाजेपर्यंत जर तुमच्या घराच्या आसपास असलेली मंदिरं उघडी असतील, तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.